जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी समर्थ सेवेकरी ताई आणि दादांना नमस्कार। स्वामी भक्त हो, आज आपण आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 11 गोष्टी रूपाने ऐकणार आहोत। बाळप्पांना स्वामींचे सानिध्य मिळाल्यामुळे ते जणू आनंद साम्राज्यात वावरत होते। अर्थात मनाच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे समर्थांभोवती विसंगती दिसली की त्यांचे मन विचलित होत असे। सुंदराबाईचे ते हीन खालच्या पातळीवर येऊन वागणे हृदयाला घरे पाडित असे। एवढ्या श्रीमंतांच्या, गर्भ श्रीमंतांच्या सानिध्यात राहूनही ही बाई अशी कपाळकरंटी कशी? व्यापारी, शेठ, साहूकार, राजघराण्यातले लोक स्वामींच्या दर्शनाला आले की ही कर्मदरिद्री बाई मुद्दाम फाटकी लुगडी नेसून भोवताली वावरते, त्यांच्यापुढे तोंडे वेंगाडते व महाराजांना कोणकोणत्या वस्तूंची गरज आहे याची यादी त्यांना देते। सुस्थितीतील चांगली निष्ठावंत भक्तमंडळी आली की त्यांना महाराजांचे दर्शन घडू देत नाही, तेव्हा ती चक्क खोटे बोलते। स्वामी समर्थ झोपले आहेत, ते आता येथे नाहीत, ते कुठे गेले माहीत नाही, स्वामींनी दर्शन द्यायला मनाई केली आहे, अशा काहीही सबबी सांगते। दर्शन इच्छुकांकडून काही धन मिळाले, चिरीमिरी मिळाली की मग मात्र त्यांना स्वामी दर्शनांसाठी आतमध्ये सोडते। बाळप्पांना वाटायचे, काय हा मनाचा कोतेपणा, काय ही नतद्रष्ट दृष्टी, स्वामी महाराज हे सारे कसे खपवून घेतात। दुसरे असे की सुंदराबाईच्या मिळकतीच्या वस्तू तेथे असलेले इतर सेवेकरी पळवून नेत, मग त्यांच्यात कधी भांडणे होत, कज्जे होत, परिणामी असंतोष पसरे। बाळप्पांना वाटे, स्वामी सानिध्यात असूनसुद्धा ह्या मनोवृत्ती कशा पोसल्या जातात, आश्चर्य आहे। बाळप्पांना मनापासून खेद होई। या सर्व वातावरणात आपले मन एकाग्र होत नाही। या सर्वांकडे दुर्लक्ष करून आपण अति दृढतर सेवा करायला हवी। हंसध्वज राजाची गोष्ट मनात बिंबवायला हवी। त्याने श्रीकृष्णाच्या भक्तिकासाठी आपले अर्धे शरीर करवतीने बायको मुलाला कापायला सांगितले। देह जाओ अथवा राहो ही वृत्ती अंगी बाणवायला हवी। महाराजांचे कोणतेही काम
कमी प्रतीचे मानायचे नाही. अगदी आचारी पाणक्याचे कामसुद्धा चोखपणे आनंदाने करायचे. तरी म्हटलेच आहे ना, निर्लज्जासी सानिध्य गुरु. एकदा स्वामी महाराज मोदींच्या घरात होते. तेथे यात्रेकरूंची बरीच गर्दी जमली होती. बाहेर गेलेले बाळप्पा आले. मात्र स्वामी त्यांना म्हणाले, बाळप्पा, आधी इकडे ये, हात पुढे कर. त्याबरोबर बाळप्पांनी त्यांच्या पुढे ओंजळ धरली. त्याबरोबर स्वामी महाराजांनी आपल्या तोंडातला पोफळा एवढा खडीसाखरेचा खडा त्याच्या ओंजळीत टाकला. प्रसादासाठी आतुरच असलेले बाळप्पा, त्यांनी लगेच मोठ्या भक्तीने तो प्रसाद भक्षण केला. त्याचवेळी पुढे वाकलेल्या बाळप्पांच्या कानात महाराजांनी जपमंत्र सांगितला. त्याबरोबर त्यांना अत्यंत कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. त्यांचे नेत्र आनंदाने पाझरू लागले, ओठ फुरफुरू लागले, साऱ्या अंगातून शिरशिरी आल्यासारखे झाले. स्वामी महाराजांची प्रत्यक्ष सेवा घडत होती. गुरुमंत्राचे उच्चारण होत होते. खरं म्हणजे आता दृष्टी बहिर्मुख असायचे कारण नाही. बाळप्पांना ध्यानधारणा, आसन इत्यादींची सवय होती. त्यामुळे देह व मन यांची सांगड बसायला तशी काही हरकत नव्हती. पण ते मात्र घडत नव्हते. स्वामी सानिध्य घडणाऱ्या विकृत गोष्टी लोकांचे नवे नवे सेवेकरी म्हणून घेणाऱ्यांचे विसंगत वागणे बाळप्पांना दिसत होते आणि त्यामुळे त्यांचे मन बेचैन होत होते. बाळप्पांच्या लक्षात येत होते की आपण मंत्र जप करतो म्हणजे फक्त त्या अक्षरावर मन ठेवतो. अक्षरे पाठ करणे म्हणजे जप नव्हे. आमची उपनिषदे म्हणतात, जपात सिद्धी जपात सिद्धी जपात सिद्धी निसंशया. पण हा जप अंतकरणातून व्हायला हवा. आपला श्वास जितका नैसर्गिक आणि आवश्यक तितकाच जप नैसर्गिक आणि आवश्यक व्हायला हवा. तेवढी अद्याप माझी पातळी नाही. मधूनच स्वामी महाराज म्हणायचे, बाळप्पा, हिशोब असू देत. बाळप्पांना वाटायचे येथे येणाऱ्या वस्तूंच्या, पैशांचा नीट हिशोब ठेवायला बहुधा स्वामी महाराज सांगत आहेत. नामजपाचा हिशोब हा गूढ अर्थ मात्र त्यांच्या ध्यानी आला नाही. असेच एकदा पुण्याहून वासुदेव बळवंत फडके अक्कलकोटला आले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची मनोधारणा होती. धाडसी, सशक्त, तरुण असलेले वासुदेव इंग्रजांविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले होते. त्यासाठी त्यांची सशस्त्र क्रांती करण्याची तयारी होती. पण त्यांची सश्रद्ध मनोवृत्ती त्यांना स्वामींच्या आशीर्वादासाठी प्रवृत्त करत होती. म्हणून ते स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे आले. त्यांनी स्वामी महाराजांचे दर्शन घेतले व चकाकती धारदार तलवार स्वामी महाराजांसमोर ठेवली व मनोमनी प्रार्थना केली की आपण त्या शस्त्रास स्पर्श करावा. हे शस्त्र त्यामुळे प्रसादरूप होईल व प्राप्तकार्यात मला यश मिळेल. देवी भवानी मातेच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेले खडक शिवबांना मिळाले व ती भवानी तलवार यशदायिनी झाली. तशीच ही माझी तलवार यशदायिनी व्हावी अशी माझी मनोमनी इच्छा आहे. पण वासुदेव बळवंतांची इच्छापूर्ती
झाली नाही. त्रिकाल ज्ञानी, सर्वज्ञ, सर्वसाक्षी असलेले स्वामी यांना ज्ञात झाले होते की या कडव्या क्रांतिकारकाला यश मिळणार नाही. त्यांनी त्या तेज लकलकत्या खड्गाला स्पर्श तर केला नाहीच, उलट तेथे असलेल्या सेवकाला सांगितले की ही तलवार त्या समोरच्या वृक्षाच्या फांदीला लटकवून ठेव. आवेशात असलेला हा क्रांतिकारक देशप्रेमाने भारावलेला होता. त्याला महाराजांच्या या वागणुकीचा अर्थ लक्षात आला नाही. अगर अर्थ समजूनही त्याने दुर्लक्ष केले व झाडाला लटकलेली तलवार घेऊन तो तेथून निघून गेला. महाराज त्याच्या जात्या आकृतीकडे पाहून पुटपुटत होते. अजून भारताचे स्वातंत्र्य दूर आहे. त्यासाठी पुढे अहिंसक क्रांती होणार आहे. भारत भ्रमणाच्या पदयात्रेला निघालेले संकेश्वरचे मठाधिपती श्रीमद शंकराचार्य अक्कलकोटला आले होते. अक्कलकोट म्हणजे जणू बुद्धीचा गड. याला प्रज्ञापुरी, श्रीपुरी अशी ही संज्ञा आहे. बोरी व हरणी नदीचा संगम येथे होतो. चारही दिशेला पवित्र देवस्थानं व तीर्थस्थानांनी हा परिसर मंडित झालेला आहे. भक्तिपंथाने वाटचाल करणाऱ्या अगणित भक्तांसाठी अद्वय आनंद नित्य निरामय समचरण अशी साजरी विठ्ठलमूर्ती पंढरीत उभी आहे. गाणगापुरात जगत्कार्य, धुरंधर, प्रौढ प्रताप अशी श्री नृसिंह सरस्वतींची मूर्ती निर्गुण स्वरूपात सगुण रूपात केलेल्या कार्याची स्फूर्ती देत आहे. तुळजापुरात महाराष्ट्राची चैतन्य देवता, रामवरदायिनी, सकल भाग्याची परिसीमा अशी महिषासुरमर्दिनी भवानी तथा तुकाई विराजत आहे. तर देवनिंबर्गित लीलेने दुःखाचे द्रोणाचल उचलून भवदुःखाने समूर्छित झालेल्यांना अजूनही तो पवनसूत हनुमान वज्रहनु मारुती संजीवित करीत आहे. अक्कलकोट जवळची ही 4 क्षेत्रे म्हणजे जणू 4 मुक्तीच होत. शिवाय भीमा नदी तीरावर असलेले जेऊर म्हणजे कोटीबान लिंगकाशी, विश्वेश्वराचे स्थान, बनशंकरी मातेचे स्थान, गुलबर्गा या ठिकाणी मुस्लिम सुफी संत नवाज अलींची दरगाह, ज्याला हिंदू लोक केशव चैतन्य म्हणतात, अशा या पवित्र प्रज्ञापुरीत स्वामी समर्थांची स्वारी अवतीर्ण झाली म्हणजे दुधात साखरच नव्हे तर केलशी वेलची पडली म्हणायची. अशा या पावनभूमीत जगद्गुरू शंकराचार्याची स्वारी आली. धर्मप्रवण, सश्रद्ध मालोजी राजांनी आणि दाजीबा भोसले यांनी जगद्गुरूंचे यथोचित भव्य स्वागत केले. त्यांचे सोवळे ओवळे सांभाळले जाईल, त्यांच्या पूजा अर्चेत काही व्यत्यय येणार नाही अशी भव्य विस्तीर्ण वास्तू त्यांच्यासाठी राखून ठेवली. त्यांचा सेवक वर्ग आणि भक्तमंडळी सामावू शकतील असा भव्य मंडप उभारला. यथाविधी आचार्यांची पाद्यपूजा राजांनी केली. ते सारे राजवैभव डोळे दिपवणारं होतं. धर्मकारण आणि राजकारण यांची जणू सांगड झाली. आचार्यांच्या भोजनपंक्तीला मोठमोठे विद्वान, पंडित, ज्योतिषी, शास्त्री यांना पाचारण केले गेले. हा सोहळा मनोज्ञ होता. मालोजी राजांचे धर्मप्रेम दर्शवणारा होता. पाट, रांगोळ्या, उदबत्त्या, केशरी गंध इत्यादींनी पंगत शोभायमान दिसत होती. इतक्यात ते वैभव पाहायला स्वामी समर्थांची स्वारी चोळप्पाबरोबर तेथे उपस्थित झाली. ती दिगंबर मूर्ती पाहून काहींनी माना वळवल्या,
काहींनी डोळे झाकले. त्यामुळे ही अजानुबाहू दिव्य तेजस्वी मूर्ती कुणाच्या लक्षातच आली नाही. त्यांचे कुणी या म्हणून स्वागतही केले नाही. अर्थात ही सर्व मंडळी परस्थ होती, पण त्यात काही स्थानिक बडी धेंडेही होती. पण आपल्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी स्वामी महाराजांकडे जाणून बुजून कानाडोळा केला. इतक्यात एका वयोवृद्ध ब्राह्मणाचे त्यांच्याकडे लक्ष गेले व त्यांनी तातडीने स्वामी महाराजांना बसायला आसन दिले. त्याबरोबर लोकांची आपापसात कुजबूज सुरू झाली. हा बाटगा आमच्या पंक्तीला कशाला? ज्याला वस्त्राची शुद्ध नाही त्याला पंचपक्वाने कशाला हवीत? ज्याला मंदिर मस्जिदमधला भेद कळत नाही, तो सोवळं ओवळं पाळत नाही, कुणाकडेही अन्नभक्षण करतो, त्याला जगद्गुरूंची योग्यता काय कळणार? इतक्यात पार्वतीपते हर हर महादेव अशी गर्जना झाली. भोजनभाऊ हातातोंडाशी गाठ घालू लागले. इतक्यात रत्नजडित चौरंगावर विराजमान झालेल्या शंकराचार्यांचे लक्ष आसनस्थ झालेल्या या यतींकडे गेले व ते स्तंभित झाले. ती दैदिप्यमान तेजस्वी मूर्ती आजानुबाहू आहे हे त्यांच्या लक्षात आले. यतीचे मुखकमल काही आगळ्या वेगळ्या तेजाने झळकत आहे हे त्यांनी पाहिले व ते अत्यंत प्रभावित झाले. त्याच क्षणी त्यांचे लक्ष पंचपक्वान्नांनी सजलेल्या सुवर्ण थाळीकडे गेले. तो काय आश्चर्य! त्या सुग्रासान्नात अक्षरशः किडे वळवळत होते. हे खूप विचित्र आणि अघटित होते. आचार्यांना वाटले, हे यतिवर्य सामान्य नाहीत. यांना या समारंभात बरीच विसंगती जाणवली असावी. त्याचे त्यांनी मला हे असे दर्शन घडविले असावे. साऱ्या जीवसृष्टीवर त्यांचे नियंत्रण असते. ते कोणत्याही रूपाने त्याचा प्रत्यय घडवितात. सुग्रासान्नात जीवजंतूंचा बुजबुजाट म्हणजे जादूटोणा नव्हे, जारणमारण नव्हे, अगर अनैसर्गिक चमत्कारही नव्हे. ही विचारांची आंदोलने त्यांच्या मनात हिंदोळत होती. इतक्यात दोघे समंजस म्हणाले, आचार्य, हे स्वामी समर्थ आहेत. आज त्यांचा इथे अपमान झाला आहे. अर्थात ते मान अपमानाच्या पल्याड गेले आहेत. शंकराचार्य आसनावरून चटकन उठले आणि त्यांनी स्वामी महाराजांना आदरपूर्वक प्रणाम केला. त्याच क्षणी त्यांना श्री दत्तदर्शन झाले. वास्तविक संन्यास धर्माप्रमाणे आचार्यांना यतिदर्शन करण्याचा अधिकार नाही. शिवाय संन्यासी पुरुषाने आपल्या मातेपुढे अगर भगवंतापुढेच नतमस्तक व्हायचे असते. पण आचार्यांनी या यतीला केलेला नमस्कार पाहून त्यांचा शिष्यवर्ग सेवकवर्ग भुचकळ्यात पडला. आचार्यांकडून अधर्म झाला की काय अशी त्यांना शंका आली. प्रणाम करणाऱ्या आचार्यांकडे पाहून श्री स्वामी महाराज गरजून म्हणाले, मी जाती भ्रष्ट आहे, मला नमस्कार कशाला? ते पुढे म्हणाले, तू धर्मसंस्थापनाचे कंकण बांधून या पीठावर अधिष्ठित झाला आहेस, पण तुझ्या भोवती दुष्ट पाखंडी मिथ्याचारी लोक वावरत आहेत. तुझ्या पंक्तीला ते जेवत आहेत. ह्याचे तुला भान आहे का? अरे, मुंडन केले म्हणून कोणी संन्यासी होत नाही. वेदशास्त्राचे अध्ययन केले म्हणून कोणी सच्चिल सज्जन होत नाही. स्वामींचे हे स्वरातील बोलणे ऐकून खरोखर पापचारण करणारे
जे लोक होते, वाममार्गाचा अवलंब करणारे जे लोक होते, त्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडले. आता आपले पितळ उघडे पडणार म्हणून ते भयग्रस्त झाले. श्री स्वामी समर्थांचा क्रोधाविष्कार पाहून जगद्गुरू श्रीमद शंकराचार्यांनी त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. तेन नष्टेषु वेदेषु प्रक्रियासु मखेचुच चातुर्वर्णेच्च संकीर्ण धर्मशिथिलता गते. अतिवर्धेती चाधर्म सत्ये नष्टे नृते स्थिते प्रजासु शौर्यमानासु धर्मचाकुलता गते. ही भगवान दत्तात्रयांच्या कार्याची स्तुती दत्त अवतार असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना यथायोग्य लागू पडत होती. अक्कलकोटचा निरोप घेताना जगद्गुरू आमजनतेला संबोधून म्हणाले, तुम्हा लोकांचे सद्भाग्य आहे म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज येथे निवास करून आहेत. त्यांना सामान्य समजू नका. प्रत्यक्ष दत्त अवतार ह्या भूमीवर वावरत आहे. त्यांची मनापासून भक्ती करा. तुमच्या मनोकामना मनोरथ पूर्ण झाल्याखेरीज राहणार नाही. व त्यांनी जय जयकार केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि सर्वांनी एकसाथ एकमुखाने हा जय जयकार उचलून धरला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. धन्यवाद.